काय सर, हल्ली फार वैतागलेले दिसताय तुम्ही. काय सांगू सर, हल्ली वर्गात शिस्त नावाचा प्रकारच राहिला नाही. अस्वच्छता, गोंधळ आणि अव्यवस्थितपणा यामुळे नुसती माझी चिडचिड होती. आणि दुसरं म्हणजे मुलांना स्वयंशिस्त हवीच, त्यांच्या मागे आपण कुठपर्यंत लागणार. अहो सर, मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनाच वर्ग नियम बनवायला सांगा ना. वर्गात वागण्याचे नियम, शिस्त असं आपण जेव्हा सर एकतर्फी सांगतो ना त्यांना, तेव्हा ते त्यांच्यावर थोपवल्यासारखं वाटतं. मुळात वर्ग व्यवस्थापन नीट ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं त्यांना वाटायला हवं. बरोबर म्हणताय सर तुम्ही. म्हणून ही समस्या विद्यार्थ्यांसमोरच ठेवायची आणि त्यांनाच विचारायचं काय करूयात बरं आपण, आणि मग ते स्वतःहून उपाय सुचवतील आणि स्वतःच्या कामाची जबाबदारी स्वतः घेतील. पण सर, 8-10 दिवसानंतर दैशते झालं तर मग काय? अहो सर, त्यासाठी चक्क एक लिस्ट तयार करायची 5च पण मुख्य नियमांची, आणि ती वर्गामध्ये भिंतीवर किंवा कपाटावरती चिटकवायची आणि अधूनमधून त्यांना रिमाइंड देत राहायचं. आपण आक्रमक न होता विद्यार्थीच कसे वर्ग नियम बनवतात हे आपण प्रत्यक्ष वर्गातच पाहू. चला. तुम्ही दवाखान्यात गेलात का रे कधी? काय लिहिलेलं असतं रे त्याच्यात? दवाखान्यात लिहिलेलं वाचलंय कधी? हा, काय वाचलं? मोठ्याने आवाज करू नका. चपला बाहेर दवाखान्यात थुंकू नका. तसंच रस्त्याच्या कुठून चालायचं आपण? रस्त्याने कडेने चालायचं. का बरं? ऍक्सिडेंट होतो. मग हा काय झाला? रस्त्याचा नियम झाला, बरोबर की नाही? तसंच बघा, आता दवाखान्यात नियम असतात, रस्त्यावर सुद्धा नियम आहेत, तुम्हीच सांगितलं. तसंच कुठं असतात आणखी नियम? आता तुम्ही सगळेजण इतकं पटपट पटपट बोलताय, एकासोबत एक एक बोलताय की नाही? मला काहीच कळलं ना. आता आपण ठरवू एकेकीने बोलायचं. आणखी काय करायचं बरं आपल्या वर्गासाठी? आपण आणि जर कुणी बाहेरचं आलं तर मग त्यांच्यासोबत वागण्यासाठी काय करायचं का? कसं वागायचं त्यांच्यासोबत? छान म्हणजे कसं? म्हणजे कसं? सुंदर म्हणजे कसं? मिळून मिसळून सगळं काम करायचं. आणखी करा विचार. त्यांचा आदर राखायचा. मोठ्या मुली आल्या की नीट बोलायचं, आणि छोट्या आल्यावर त्यांच्याशी पण नीट बोलायचं ना. मला वाटलं नुसतं मोठं, हा सर्वांशी मला वाटलं ते मोठ्यांना बोलायचं आणि छोट्यांना बोलायचंच नाही. तर आता तुम्ही एवढे सगळे नियम सांगितले, बरोबर? काय होईल बरं हे नियम बनवले तर? काय आपल्याला फायदा होईल का नाही? हो तर काय? कोणता फायदा होईल? शिस्त चांगली होईल. आणखी हुशार होता. आणखी वा वा, बाहेरचे पण लोक म्हणते वर्ग किती छान. मग तुम्ही पाळतात का पण हे नियम? लिहायचे नक्की? ठीक आहे, लिहिते आम्ही फळ्यावरती. आत्ताच मला किती छान नियम सांगितला होता की एका वेळी किती जणांनी बोलायचं. आत्तापासूनच पाहायला सुरू करू ना, है की नाही? सांगा आता पुढचा नियम. वर्गाला रंग द्या. नियम नियम आहे हा? आपण बोललो की नाही आता? अजून एक बरं सांग. अभ्यास पूर्ण करायचा. बोल. बापरे, फळा भरून गेला ना. एवढे सगळं लिहायचे? मग काय करूया? 5 नियम लक्षात पण राहतील सगळ्यांच्या. बघा आता मला एका वेळी एकानं बोलावं हा तर पहिला नियम पाहिजे बघा, हो की नाही? म्हणून हा एक करूया. झाले?
आपल्याला? पहा, आता आपण हे नियम ठरवलेत, हे आपण पाळणार पण आहोत, हे तर नक्की आहे, कारण ते आपणच ठरवलेत म्हणून आपण पाळणार आहे. पण जर कधी चुकून हुकून कुणी नियम पाळला नाही तर काय करायचं बरोबर? तिला समजून सांगायचं की कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आणि तिला सांगायचं की दुसऱ्या मुलीला पण सांगायचं की नियम पाळायचे. आणि ती जर म्हणली हो दे घाण व्हायचं असं, मग तिला समजायचं की नीट असं करायचं म्हणून की वर्ग स्वच्छ ठेवला नाही तर शिक्षक रागवते. जर तिने ऐकलं नाही तर आपण सगळ्या मुली वर्गातल्या तिला सांगू की वर्गात कचरा करू नको. शिक्षक आपला आपण जर शिक्षकांचं सगळं ऐकलं तर आपला शिक्षक सुद्धा आदर करतो. बघा, खूप छान सांगितलं बरं का तिने. आपण जर शिक्षकांचं ऐकलं तर शिक्षक सुद्धा आपला आदर करतात. असं नाहीये की फक्त आपणच शिक्षकांचा आदर करायचा असतो. आता हे झालं सगळं, तुम्ही सांगितलं काय करायचं. पण समजा एखाद्या वेळेस मीच नियम पाळला नाही, माझ्याकडूनच चुकून चप्पल वर्गात आली किंवा काहीतरी झालं, ह्या 5 नियमांपैकी काहीतरी झालं, माझ्याकडून चुकला, एक नियम मी मोडला, तर मग तुम्ही काय करणार? मला काय सांगणार? करा बरं विचार, मला काय सांगणार? हा, आम्ही सांगणार की चुकून तुम्ही वर्गात चप्पल आणली. हो बघा कशी सांगते मला की तुम्ही चुकून चप्पल वर्गात आणली आहे, म्हणजे मी बरोबर बाहेर काढणार ना चप्पल. हुशार आहे हा. जाऊ दे, मग त्यावेळी मी पण सॉरी म्हणेल हा तुम्हाला, कारण मी पण नियम आहे ना, मी पण पाळायला पाहिजेत ना. आपण सगळ्यांनी मिळून बनवलेत, मग आपण सगळे पाळू. ठीक आहे, उद्या हे नियम सगळे चार्टवरती लिहून आणते आणि मग आपण इथं फळ्याच्या शेजारी चिकटवून देऊ. ओके, छान. सर, बघितलं का की मुलंच वर्ग नियम कसे बनवतात ते? हो, यात शिक्षक कुठेही आपले मत लादत नाही. मला वाटलं होतं की असं मुलं बोलू शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही तत्वाप्रमाणे विचार करायला शिकतात आणि तो व्यक्तही करतात. यात आणखी एक छानशी गोष्ट मला आवडली, ती म्हणजे नियमांची वाक्य सकारात्मक बनवायची. उदाहरणार्थ, मोठ्या आवाजात बोलू नका याऐवजी हळू आवाजात बोला. त्यामुळं नक्की मुलांना काय करायचं हेही कळतं. अगदी बरोबर सर. पण सर, हे नियम फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीत बरं का, आपणही तितकेच काटेकोरपणे ते पाळले पाहिजेत. हो सर, आणि एवढं सगळं करूनही वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन नाही केलं तर काय करायचं हेही त्यांनाच विचारायचं. हे मात्र बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, एकदा का त्यांच्या अंगवळणी पडलं की तुम्ही तशी ॲक्टिव्हिटी घेऊन पुन्हा नवे नियम बनवू शकता. स्वयंशिस्तीची संकल्पना मला फार आवडली. मी आता प्लॅनिंगला लागतो. ओके सर, चालेल. चला तर मग. चला.